वेलकम. संगीता भलसिंग या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत. सहकार इयत्ता 11वी हा विषय आपण अभ्यासाला घेतलेला आहे आणि सहकार हा विषय वाणिज्य शाखेचा म्हणजेच कॉमर्स शाखेसाठी उपयोगी आहे. यामधील प्रकरण क्रमांक 2 विविध व्यवसाय संघटन प्रकारांचा तुलनात्मक अभ्यास या प्रकरणावरील आपण स्वाध्याय सोडवणार आहोत. पाठ्यपुस्तकामध्ये प्रकरण संपल्यानंतर जो स्वाध्याय दिलेला आहे म्हणजे जे प्रश्न दिलेले आहेत त्या प्रश्नांची उत्तरं कशी लिहायची ते आपण आता पाहूया. आणि परीक्षेमध्ये स्वाध्यायामधीलच प्रश्न येत असतात, त्यामुळे या प्रश्नांची तयारी करणं गरजेचं आहे. स्वाध्याय पाहूया आपण. प्रश्न पहिला अ. खाली दिलेल्या पर्यायांमधून योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा व पुन्हा लिहा. ही सूचना लक्षात घ्यायची आहे. इथे पुन्हा लिहा. काय पुन्हा लिहा? तर जे विधान दिलेले आहे ते विधान पूर्ण लिहायचं आणि जी रिकामी जागा आहे तिथे अचूक पर्याय किंवा उत्तर निवडायचं. त्या उत्तराखाली 2 रेषा मारायच्या अशीच पेन्सिलने, एक ओळ सोडायची आणि मग दुसरं विधान लिहायचं. असं क्रमाने उत्तरपत्रिका नीटनेटकी लिहायची आहे. क्रमांक 1. व्यक्तिगत व्यापारात एकच व्यक्ती व्यवसायाची टिंबटिंब असते. पर्याय अ. सावकार, ब. मालक आणि क. दलाल. अचूक उत्तर आहे ब. मालक. पूर्ण वाक्यात लिहायचं. व्यक्तिगत व्यापारात एकच व्यक्ती व्यवसायाची मालक असते आणि मालक या शब्दाखाली 2 रेषा मारायच्या आहेत. 2. व्यक्तिगत व्यापारी संस्थेत टिंबटिंब व्यावसायिक गुप्तता पाळली जाते. पर्याय अ. कमीत कमी, ब. जास्तीत जास्त, क. कमी जास्त आणि अचूक उत्तराचा पर्याय ब. जास्तीत जास्त. 3. व्यक्तिगत व्यापारीची जबाबदारी टिंबटिंब असते. पर्याय अ. मर्यादित, ब. सामूहिक, क. अमर्यादित आणि अचूक उत्तर आहे क. अमर्यादित. 4. भागीदारी व्यवसायात कमाल टिंबटिंब भागीदार असतात. पर्याय अ. 20, ब. 10, क. 50 आणि पर्याय अचूक उत्तर आहे क. 50. 5. महाराष्ट्र राज्यामध्ये भागीदारी संस्थेची नोंदणी टिंबटिंब आहे. पर्याय अ. ऐच्छिक, ब. सक्तीची, क. अनावश्यक आणि अचूक उत्तर आहे ब. सक्तीची. 6. भारतीय भागीदारी संस्था कायदा टिंबटिंब साली संमत झाला. पर्याय अ. 1932, ब. 2013 आणि क. 1960. उत्तराचा अचूक पर्याय 1932 हा अ पर्याय बरोबर आहे. 7. भागधारकांनी निवडून दिलेल्या प्रतिनिधीला टिंबटिंब म्हणतात. पर्याय अ. संचालक, ब. सभासद, क. मालक आणि अचूक उत्तर आहे अ. संचालक. 8. कंपनी कायदा टिंबटिंब साली संमत झाला. पर्याय अ. 1932, ब. 2013, क. 1960 आणि अचूक उत्तर आहे 2013. ब उत्तर बरोबर आहे. 9. संयुक्त भांडवली संस्थेची नोंदणी टिंबटिंब असते. पर्याय अ. सक्तीची, ब. ऐच्छिक आणि क. अनावश्यक. अचूक उत्तर आहे अ. सक्तीची. 10. सहकारी संस्थेच्या स्थापनेसाठी किमान टिंबटिंब सभासदांची आवश्यकता असते. पर्याय अ. 2, ब. 10, क. 7 आणि अचूक उत्तर आहे ब. 10. प्रश्न क्रमांक ब. योग्य जोड्या जुळवा. अ गट आणि ब गट. अ गटामध्ये बाबी आहेत. अ. व्यक्तिगत व्यापारी संस्था, ब. भागीदारी संस्थेची किमान सभासद संख्या, क. संयुक्त भांडवली संस्था कायदा, ड. महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा आणि औद्योगिक क्रांती. आता इथे 3 आणि 2 5 बाबी दिलेल्या आहेत. ब गटामध्ये 10 बाबी दिल्या आहेत. त्यातल्या 5 जोड्या लागतील आणि 5 लागणार नाहीत. 5 जादा दिलेल्या आहेत. 1. 1960, 2. कमीत कमी व्यावसायिक गुप्तता, 3. 1951, 4. इंग्लंड, 5. 1925, 6. 2013, 7. भारत, 8. 2. 9. जास्तीत जास्त व्यावसायिक गुप्तता आणि 10. 10. आपण जोड्या जुळवूया. उत्तरं दिलेली आहेत. अ. व्यक्तिगत व्यापारी संस्था जास्तीत जास्त व्यावसायिक गुप्तता, ब. भागीदारी संस्थेची किमान सभासद संख्या 2, क. संयुक्त भांडवली संस्था कायदा 2013, ड. महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा 1960
आणि ई औद्योगिक क्रांती इंग्लंड. क प्रश्न आहे, खालील विधानांसाठी एक शब्द किंवा शब्दसमूह लिहा. एक, एकपात्री प्रयोगासारखा व्यवसाय संघटन प्रकार, त्याला म्हणायचं आहे व्यक्तिगत व्यापारी संस्था. 2, सन 2013च्या कायद्याने निर्माण केलेली कृत्रिम व्यक्ती, त्याला म्हणायचं आहे संयुक्त भांडवली संस्था. 3, स्वयंरोजगारासाठी लोकप्रिय व्यवसाय संघटन प्रकार, ते आहे व्यक्तिगत व्यापारी संस्था. 4, आपल्या सभासदांना सेवा प्रदान करण्यासाठी स्थापन केलेला व्यवसाय संघटन प्रकार, तो आहे सहकारी संस्था. 5, भागीदारांनी अंतर्गत व्यवस्थापनासाठी परस्परांमध्ये केलेल्या अटी व नियम, त्याला म्हणायचं आहे शब्दसमूह येईल करार. प्रश्न क्रमांक ड आहे, खालील विधाने चूक की बरोबर ते लिहायचं आहे. पहिलं विधान, व्यक्तिगत व्यापारी संस्थेची नोंदणी आवश्यक असते. पहिलं विधान बरोबर आहे, इथे उत्तरं दिली आहेत. 2, व्यक्तिगत व्यापारी संस्थेत त्वरित निर्णय घेतले जातात. दुसरं विधानही बरोबर आहे. 3, भागीदारी संस्थेचा करार लेखी किंवा तोंडी असू शकतो. तिसरंही विधान बरोबर आहे. 4, सहकारी संस्थेचा मुख्य हेतू जास्तीत जास्त नफा मिळवणे हा असतो. आणि चौथं विधान मात्र चूक आहे हे. 5, कंपनीची भांडवल उभारणी क्षमता प्रचंड नसते. 5वं विधान चूक आहे. 6, औद्योगिक क्रांतीनंतर कंपनी संघटन प्रकार उदयास आला. 6वं विधान बरोबर आहे. आणि 7, संयुक्त भांडवली संस्थेला अल्पकाळ टिकणारे अस्तित्व असते. ते सुद्धा चूक विधान आहे. अशा प्रकारे चूक विधान केवळ 3 आहेत, 4, 5 आणि 7, आणि बरोबर आहेत 4, 1, 2, 3 आणि 6. प्रश्न आहे ई, खालील विधाने पूर्ण करा. 1, व्यक्तिगत व्यापाऱ्याची जबाबदारी टिंबटिंब असते. त्याचं उत्तर आहे अमर्यादित जबाबदारी असते. 2, भागधारकांनी निवडून दिलेल्या प्रतिनिधीला टिंबटिंब म्हणतात. प्रतिनिधीला संचालक असं म्हणतात. 3, सहकारी संस्थेच्या स्थापनेसाठी किमान टिंबटिंब सभासदांची आवश्यकता असते. तिथे लिहायचं 10 सभासदांची आवश्यकता असते. 4, भागीदारी संस्था कायदा टिंबटिंब साली संमत झाला. त्याचं उत्तर आहे 1932. आणि 5, संयुक्त भांडवली संस्थेची नोंदणी टिंबटिंब असते. तिथे लिहायचं सक्तीची. फ प्रश्न आहे, अचूक पर्याय निवडा. आता इथे रिकाम्या जागा ज्या दिलेल्या आहेत तिथे कोणतं उत्तर लिहायचं, त्याच्यासाठी इथे शब्द दिलेले आहेत. सहकारी संस्था, कंपनी, 1956, भारत, एकच व्यक्ती, भागीदारी संस्था, इंग्लंड. इथले शब्द रिकाम्या जागी येणार आहेत. आपण क्रमाने पाहूया. क्रमांक 1, व्यक्तिगत व्यापारी संस्था आणि पुढे रिकामी चौकट दिली आहे. तिथे येणार आहे एकच व्यक्ती. नंबर 2ला रिकामी चौकट आहे आणि पुढे लिहिलं आहे 1932चा कायदा. तिथे उत्तर येणार आहे भागीदारी संस्था कायदा 1932. नंबर 3, औद्योगिक क्रांती इंग्लंडमध्ये झालेली आहे. त्याचं उत्तर इंग्लंड. 4, रिकामी चौकट आणि बोधचिन्ह दिलं आहे. तिथे उत्तर येणार आहे कंपनीला बोधचिन्ह असतं. आणि 5, किमान सभासद 10, रिकाम्या चौकटीत लिहायचं सहकारी संस्था. ग प्रश्न आहे, एका वाक्यात उत्तरे लिहा. 1, एकल व्यापारी म्हणजे काय? 2, संयुक्त भांडवली संस्थेची नोंदणी कोणत्या कायद्याप्रमाणे केली जाते? 3, भागीदारी संस्थेमध्ये कोणत्या भागीदाराची जबाबदारी मर्यादित असते? 4, भागीदारीचा करार म्हणजे काय? 5, स्वयंरोजगारासाठी कोणता व्यावसायिक संघटन प्रकार लोकप्रिय आहे? 6, मर्यादित जबाबदारी म्हणजे काय? आपण एका वाक्यात उत्तरे पाहूया. 1, एकल व्यापारी म्हणजे काय? उत्तर, एकल व्यापारी म्हणजे व्यक्तिगत व्यापारी संस्थेचा मालक. 2, संयुक्त भांडवली संस्थेची नोंदणी कोणत्या कायद्यानुसार केली जाते? उत्तर, कंपनी कायदा 2013च्या तरतुदीनुसार संयुक्त भांडवली संस्थेची नोंदणी केली जाते. 3, भागीदारी संस्थेमध्ये कोणत्या भागीदाराची जबाबदारी मर्यादित असते? उत्तर, अल्पवयीन भागीदाराची भागीदारी संस्थेमध्ये जबाबदारी मर्यादित असते. 4, भागीदारी करार म्हणजे काय? उत्तर, भागीदारी व्यवसायातील अटी व नियमांचा ज्यात उल्लेख असतो त्यास भागीदारीचा करार असे म्हणतात. 5, स्वयंरोजगारासाठी कोणता व्यावसायिक संघटन प्रकार लोकप्रिय आहे? उत्तर, स्वयंरोजगारासाठी व्यक्तिगत व्यापारी संस्था हा व्यावसायिक संघटन प्रकार लोकप्रिय आहे. 6, मर्यादित जबाबदारी म्हणजे काय?
उत्तर मर्यादित जबाबदारी म्हणजे कंपनीच्या भागधारकांची जबाबदारी त्यांनी खरेदी केलेल्या भागांच्या दर्शनी किमती इतकी मर्यादित असते. ह प्रश्न आहे, खालील वाक्यातील अधोरेखित शब्द दुरुस्त करून वाक्य पुन्हा लिहा. इथे वाक्य पुन्हा लिहा असं सांगितलं. याचा अर्थ वाक्य दिलेलं आहे, त्यात एक शब्द अधोरेखित केला आहे म्हणजे अंडरलाईन केला आहे, तो चुकीचा आहे. तिथे बरोबर शब्द लिहायचा आणि वाक्य संपूर्ण लिहायचं. 1. व्यक्तिगत व्यापारी संस्थेमध्ये किमान व्यावसायिक गुप्तता राखली जाते. किमान शब्द अंडरलाईन केला आहे, तो चुकीचा आहे. तिथे लिहायचं जास्तीत जास्त आणि पूर्ण वाक्यात लिहायचं. 2. भागीदारी संस्थेची नोंदणी भारतीय भागीदारी कायदा 1956 नुसार केली जाते. 1956 चूक आहे, तिथे लिहायचं 1932. 3. कंपनी कायदा 2013 प्रमाणे कंपनीमध्ये कमाल सभासद संख्या मर्यादित असते. मर्यादित शब्द चुकलेला आहे, तिथे लिहायचं अमर्यादित. 4. सहकारी संस्थेची नोंदणी 1932च्या कायद्यानुसार केली जाते. 1932 हे दुरुस्त करायचं आहे, तिथे लिहायचं 1960. ई प्रश्न आहे, गटात न बसणारा शब्द शोधायचा आहे म्हणजे विसंगत शब्द. आता पहिल्या गटामध्ये व्यक्तिगत व्यापारी संस्था, ब भागीदारी संस्था, क सहकारी संस्था, ड संयुक्त भांडवली संस्था आणि गटात न बसणारा शब्द आहे व्यक्तिगत व्यापारी संस्था. 2. 1932चा कायदा, ब 1960चा कायदा, क 2013चा कायदा आणि ड 1950चा कायदा. गटात न बसणारा शब्द 1950चा कायदा, कारण तो सहकाराशी संबंधित नाही. पुढचा प्रश्न आहे, योग्य क्रम लावायचा आहे. आता गट दिलेले आहे कंपनी कायदा, ब महाराष्ट्र सहकार कायदा आणि क भागीदारी संस्था कायदा. यांचा क्रम असा राहील, पहिला राहील क भागीदारी संस्था कायदा, नंतरचा ब महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा आणि नंतर कंपनी कायदा, असा त्यांचा क्रम लावायचा आहे. प्रश्न क्रमांक 2, खालील संज्ञा स्पष्ट करा. 1. व्यवसाय, 2. व्यक्तिगत व्यापारी, 3. भागीदारी संस्था, 4. भागीदारीचा करार, 5. संयुक्त भांडवली संस्था. आपण संज्ञा स्पष्ट करूया. क्रमांक 1, व्यवसाय. उत्तर समाजाला वस्तू व सेवांचा पुरवठा या कृती करणारे संघटन. हे संघटन वस्तूंचे उत्पादन व पुरवठा हे कार्य नफाप्राप्तीच्या उद्देशाने करीत असते. व्यवसाय क्षेत्रात आज एकल व्यापारी, भागीदारी संस्था, संयुक्त भांडवली संस्था व सहकारी संस्था कार्यरत आहेत. संज्ञा स्पष्ट करायची आहे. क्रमांक 2, व्यक्तिगत व्यापारी. उत्तर जेव्हा एखादी व्यक्ती स्वतःचे भांडवल व्यवसायात गुंतवते, व्यवसायाचे नियंत्रण व व्यवस्थापन स्वतःकडे ठेवते आणि जी होणाऱ्या नफ्या तोट्याला स्वतःच जबाबदार असते, अशा व्यवसाय संघटनेला एकल किंवा व्यक्तिगत व्यापारी संस्था असे म्हणतात. अशा व्यक्तीला व्यवसाय सुरू करण्यासाठी कोणत्याही कायदेशीर बाबींची पूर्तता करावी लागत नाही. मात्र व्यवसायासाठी स्थानिक परवान्याची गरज असते. व्यवसायातील धोके पत्करून ती नफा मिळवण्यासाठी प्रयत्नशील असते. तिसरी संज्ञा स्पष्ट करायची आहे. भागीदारी संस्था. उत्तर भागीदारी संस्था म्हणजे 2 किंवा अधिक व्यक्ती तोंडी किंवा लेखी करार करून व्यवसाय चालवण्याची जबाबदारी संयुक्तपणे पार पाडण्यासाठी स्थापन केलेली व्यावसायिक संघटना. यात नफा किंवा तोटा यांची वाटणी आपापसात करण्याचे भागीदारांनी मान्य केलेले असते. अशा संस्थेची नोंदणी भारतीय भागीदारी कायदा 1932 प्रमाणे करणे महाराष्ट्रात सक्तीचे आहे. चौथी संज्ञा स्पष्ट करूया. भागीदारीचा करार. उत्तर भागीदारी संस्था स्थापन करून 2 किंवा अधिक व्यक्ती जेव्हा व्यवसाय सुरू करतात, त्यावेळी ते अंतर्गत व्यवस्थापनाशी आपापसात तोंडी किंवा लेखी समझोता करतात, ज्यात व्यवसायाच्या अटी व नियमांचा समावेश असतो आणि ज्याचे पालन करण्याची हमी सर्व भागीदार देतात, त्यास भागीदारीचा करार असे म्हणतात. क्रमांक 5, संज्ञा स्पष्ट करायची आहे. संयुक्त भांडवली संस्था. उत्तर औद्योगिक क्रांतीनंतर व्यापार व उद्योगाच्या व्याप्तीत प्रचंड वाढ झाली. व्यवसायासाठी मोठ्या प्रमाणात भांडवलाची गरज होती. त्या व्यावसायिक गरजेतून संयुक्त भांडवली संस्था स्थापन करण्यात आल्या. त्या अंतर्गत कंपनीच्या भांडवलाची समभागात विभागणी केली जाते. समभागांच्या विक्रीद्वारा भांडवल उभारले जाते. अशा प्रकारे समान हेतू असलेल्या व्यक्तींची स्वतंत्र अस्तित्व असलेली संघटना म्हणजे संयुक्त भांडवली संस्था. सन 2013च्या कंपनी कायद्यानुसार स्थापन झालेली व नोंदणी केलेली
किंवा अस्तित्वात असलेली कंपनी म्हणजे संयुक्त भांडवली संस्था. स्वतःचे कायदेशीर अस्तित्व असलेली, स्वतःचे बोधचिन्ह आणि दीर्घ अस्तित्व असणारी, कायद्याने निर्माण केलेली कृत्रिम व्यक्ती म्हणजे संयुक्त भांडवली संस्था होय. प्रश्न क्रमांक 3, स्वमत लिहा किंवा उपयोजनावर आधारित प्रश्न आहेत. 1. व्यवसाय संघटन प्रकारातील कोणता व्यवसाय संघटन प्रकार आपण व्यवसायासाठी निवडाल याबाबत आपले मत व्यक्त करा. 2. भागीदारीचा करार हा भागीदारी संस्थेचा पाया असतो, आपले मत व्यक्त करा. 3. स्वयंरोजगारासाठी व्यक्तिगत व्यवसाय संघटन प्रकार सर्वात उत्तम आहे, याबाबत आपले मत व्यक्त करा. क्रमांक 1. व्यवसाय संघटन प्रकारातील कोणता व्यवसाय संघटन प्रकार आपण व्यवसायासाठी निवडाल याबाबत आपले मत व्यक्त करा. आता या उत्तरापेक्षा वेगळं उत्तरही तुमचं असू शकतं. उत्तर: माझ्या व्यवसायासाठी मी भागीदारी संस्था हा प्रकार निवडीन. त्याची कारणे पुढीलप्रमाणे आहेत. नंबर 1. आम्ही 3 भाऊ आहोत. मी वाणिज्य शाखेचा पदवीधर असून माझा एक भाऊ इंजिनियर व दुसरा चार्टर्ड अकाउंटंट आहे. 2. माझ्या 2 भावांना प्रदीर्घ कालावधीचा अनुभव आहे, तर मी गेली 5 वर्षे एका कंपनीत विपणनाचे काम करतो. 3. आमच्यात कामाची विभागणी करता येईल. 4. आम्ही एकाच कुटुंबातले असल्याने आमचा परस्परांवर विश्वास आहे. 5. संयुक्त प्रयत्नांनी आम्ही यशस्वीपणे व्यवसाय करू शकू असा विश्वास आम्हाला वाटतो. 2. भागीदारीचा करार हा भागीदारी संस्थेचा पाया असतो, आपले मत व्यक्त करा. उत्तर: भागीदारी व्यवसाय परस्पर विश्वासाने करण्यात येतो. मात्र भागीदारी करार नसेल तर भागीदारात मतभेद उद्भवण्याची शक्यता असते. मतभेदांचे निराकरण झाले नाही तर संबंधात कटुता निर्माण होते आणि कोणीतरी भागीदार कोर्टाची पायरी चढतो. त्यामुळे सर्वांचेच नुकसान होणार असते. अशा संभाव्य अडचणी टाळण्यासाठी भागीदारी करार लेखी स्वरूपात करण्यात यावा. त्यात प्रत्येक भागीदाराची जबाबदारी व अधिकार स्पष्टपणे नमूद करण्यात यावेत. म्हणजेच कोणताही विवाद न होता भागीदारी व्यवसाय उत्तम प्रकारे करता येईल असे मला वाटते. क्रमांक 3. स्वयंरोजगारासाठी व्यक्तिगत व्यवसाय संघटन प्रकार सर्वात उत्तम आहे, याबाबत आपले मत व्यक्त करा. उत्तर: अलीकडच्या काळात इलेक्ट्रिशियन आणि प्लंबर यांना मोठी मागणी असते. ITIमधून प्रशिक्षण घेतल्यानंतर काही काळ अनुभवी व्यक्तींच्या हाताखाली काम केल्यानंतर स्वतंत्रपणे व्यवसाय करता येईल. प्रामाणिकपणे काम करून ग्राहकांचा विश्वास संपादन करता येईल. या कामाचा मोबदला भरपूर असल्याने अल्पावधीत मला स्थिर स्थावर होता येईल. मी स्वतः माझा मालक असल्याने मला अन्य कोणी गुलामासारखे वागवणार नाही. मला स्वाभिमानाने जगता येईल. म्हणून कोणाचीही नोकरी न करता स्वतःचा व्यवसाय करावा असे माझे मत आहे. विशेष म्हणजे माझे बाबा गेली 50 वर्षे बांधकाम व्यवसायातील सुस्थितीतील व्यावसायिक आहेत. आमचे संयुक्त कुटुंब असल्याने बाबांची अशी इच्छा आहे की आम्ही भावंडांनी संयुक्तपणे व्यवसायाची जबाबदारी स्वीकारावी व व्यवसाय वाढवावा. बाबांच्या इच्छेचे पालन करणे आमच्या भावंडांचे कर्तव्य असल्याने व्यावसायिक कारणास्तव आम्ही भागीदारी संस्था सुरू केली आहे. आता हे 3ही प्रश्न उपयोजनावर आधारित होते. यापेक्षा वेगळं उत्तर इथे तुम्ही लिहू शकता. प्रश्न क्रमांक 4, फरक स्पष्ट करा. 1. व्यक्तिगत व्यापारी संस्था आणि सहकारी संस्था. 2. भागीदारी संस्था आणि सहकारी संस्था. 3. संयुक्त भांडवली संस्था आणि सहकारी संस्था. फरकासाठी 2 भागात उत्तर लिहायचे. एका भागात लिहायचं व्यक्तिगत व्यापारी संस्था, दुसऱ्या भागात सहकारी संस्था. पहिला मुद्दा लिहायचा फरकाचा अर्थ. ज्या व्यवसायाची मालकी, व्यवस्थापन व नियंत्रण एकाच व्यक्तीकडे असते त्यास व्यक्तिगत व्यापारी संस्था असे म्हणतात. स्वतःच्या आर्थिक प्रगतीसाठी आर्थिकदृष्ट्या दुर्बल व्यक्तींनी स्वेच्छेने आणि समानतेच्या तत्त्वावर स्थापन केलेल्या संस्थेला सहकारी संस्था असे म्हणतात. अर्थाचा हा पहिला मुद्दा झाला फरकाचा. आणि दुसरा मुद्दा आहे उद्देश. या संस्थेचा मुख्य उद्देश नफाप्राप्ती असतो. या संस्थेचा मुख्य उद्देश सभासदांना सेवा प्रदान करणे हा असतो. 3. सभासद संख्या. ही फक्त एका व्यक्तीची संस्था असते. यासाठी किमान 10 सभासद आवश्यक असतात. कमाल संख्येला मर्यादा नसते. चौथा मुद्दा फरकाचा नोंदणी. नोंदणीविषयी कोणताही कायदा नाही, मात्र स्थानिक शासनाकडून व्यापार आस्थापनाचा परतावा
परवाना काढावा लागतो. महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा 1960च्या तरतुदीनुसार सहकारी संस्थेची नोंदणी करावी लागते. 5वा फरकाचा मुद्दा जबाबदारी. व्यापाऱ्याची जबाबदारी अमर्यादित असते. सभासदांची जबाबदारी मर्यादित असते. फरक स्पष्ट करा. क्रमांक 2. एका भागात लिहायचं भागीदारी संस्था, दुसऱ्या भागात सहकारी संस्था. अर्थ: 2 किंवा अधिक व्यक्तींनी नफा प्राप्तीच्या उद्देशाने सामूहिकरित्या कायदेशीर व्यवसाय करणे यास भागीदारी संस्था असे म्हणतात. स्वतःच्या आर्थिक प्रगतीसाठी आर्थिकदृष्ट्या दुर्बल व्यक्तींनी स्वेच्छेने आणि समानतेच्या तत्त्वावर स्थापन केलेल्या संस्थेला सहकारी संस्था असे म्हणतात. दुसरा फरकाचा मुद्दा आहे उद्देश. या संस्थेचा मुख्य उद्देश नफा प्राप्ती हा असतो. या संस्थेचा मुख्य उद्देश सभासदांना सेवा प्रदान करणे हा असतो. 3. सभासद संख्या. किमान 2 किंवा कमाल 50 सभासद असतात. किमान 10 सभासद आणि कमाल संख्येला मर्यादा नसते. 4. नोंदणी. भारतीय भागीदारी कायदा 1932च्या तरतुदीनुसार नोंदणी करावी लागते. महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा 1960च्या तरतुदीनुसार नोंदणी करावी लागते. 5वा फरकाचा मुद्दा जबाबदारी. भागीदारांची जबाबदारी वैयक्तिक, सामूहिक आणि अमर्यादित असते. सभासदांची जबाबदारी मर्यादित असते. फरक स्पष्ट करा. क्रमांक 3 आहे. एका भागात लिहायचं संयुक्त भांडवली संस्था, दुसऱ्या भागात सहकारी संस्था. अर्थ लिहायचा: ज्या संस्थेला दीर्घकाळ टिकणारे अस्तित्व आणि स्वतःचे बोधचिन्ह असते आणि सरकार दप्तरी कायद्यानुसार नोंदणी झालेली असते त्या संस्थेला संयुक्त भांडवली संस्था असे म्हणतात. स्वतःच्या आर्थिक प्रगतीसाठी आर्थिकदृष्ट्या दुर्बल व्यक्तींनी स्वेच्छेने आणि समानतेच्या तत्त्वावर स्थापन केलेल्या संस्थेला सहकारी संस्था असे म्हणतात. फरकाचा दुसरा मुद्दा आहे उद्देश. या संस्थेचा मुख्य उद्देश नफा प्राप्ती हा असतो. या संस्थेचा मुख्य उद्देश सभासदांना सेवा प्रदान करणे हा असतो. तिसरा मुद्दा आहे फरकाचा सभासद संख्या. खाजगी कंपनीला किमान 2 किंवा कमाल 200 तर सार्वजनिक कंपनीला किमान 7 आणि कमाल संख्येला मर्यादा नसते. किमान 10 सभासद आणि कमाल संख्येला मर्यादा नसते. फरकाचा चौथा मुद्दा आहे नोंदणी. कंपनी कायदा 2013च्या तरतुदीनुसार नोंदणी करावी लागते. महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा 1960च्या तरतुदीनुसार नोंदणी करावी लागते. 5. जबाबदारी. भागधारकांची जबाबदारी मर्यादित असते. सभासदांची जबाबदारी मर्यादित असते. प्रश्न क्रमांक 5वा टिपा लिहा. 1. व्यवसाय संघटनांचे प्रकार. 2. व्यक्तिगत व्यापारी संस्थेची वैशिष्ट्ये. 3. भागीदारी संस्थेची वैशिष्ट्ये. 4. संयुक्त भांडवली संस्थेची वैशिष्ट्ये. टिपा लिहा. क्रमांक 1. व्यवसाय संघटनांचे प्रकार. उत्तर: व्यवसाय संघटनेत कार्य करणाऱ्या संघटना व्यापाराच्या विकासाच्या अवस्थेनुसार आणि तत्कालीन समाजाच्या आर्थिक गरजानुसार निर्माण झाल्या. प्रारंभिक अवस्थेत एकल व्यापारी संस्था निर्माण झाल्या. व्यवसाय वाढवण्यासाठी भांडवल व व्यवस्थापकीय कौशल्यांच्या गरजातून भागीदारी संस्था अस्तित्वात आल्या. औद्योगिक क्रांतीनंतर आधुनिक कौशल्य व तंत्राचा वापर करून भागविक्रीद्वारा मोठ्या प्रमाणात भांडवल उभारणाऱ्या संयुक्त भांडवली संस्था 18व्या शतकाच्या उत्तरार्धात निर्माण झाल्या. भांडवलशाहीच्या दोषांचे निवारण करण्यासाठी आणि समाजातील दुर्बल घटकांचे हितसंबंध जोपासण्यासाठी 19व्या शतकात सहकारी संस्था निर्माण झाल्या. अशा प्रकारे व्यवसाय संघटनाचे 4 प्रमुख प्रकार पुढीलप्रमाणे आहेत. 1. एकल किंवा व्यक्तिगत व्यापारी संस्था. या एका व्यक्तीच्या मालकीच्या असतात. त्यांच्या दैनंदिन व्यवस्थापनावर त्या व्यक्तीचे संपूर्ण नियंत्रण असते. व्यवसायाची व्याप्ती मर्यादित असते. 2. भागीदारी किंवा भांडवलदारी संस्था. निर्माण होण्याचे प्रमुख कारण म्हणजे व्यक्तिगत व्यापारी संस्थेतील सर्व व्यावसायिक कार्ये एक व्यक्ती सांभाळू शकत नाही. व्यापार वृद्धीसाठी भांडवलाची गरज असते, म्हणून 2 किंवा अधिक व्यक्ती भांडवली संस्था स्थापन करतात. 3. संयुक्त भांडवली संस्था. उत्पादन व व्यवसायासाठी लागणारे प्रचंड भांडवल भाग विक्रीद्वारा उभारतात. नफा प्राप्तीचा समान हेतू असलेल्या व्यक्तींची स्वतंत्र अस्तित्व असलेली संघटना म्हणजे संयुक्त भांडवली संस्था होय. 4. सहकारी संस्था. 19व्या शतकाच्या उत्तरार्धात कामगार, शेतकरी आणि ग्राहकांचे हितसंबंध जोपासण्यासाठी युरोपात निर्माण झाल्या.
समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल व्यक्ती परस्परांशी सहकार्य करून आपली उन्नती करण्यासाठी ज्या संस्था स्थापन करतात त्यांना सहकारी संस्था असे म्हणतात. आता इथे पहा, खूप महत्त्वाची सूचना आहे. प्रश्न दुसरा, व्यक्तिगत व्यापारी संस्थांची वैशिष्ट्ये. आता काही प्रश्न या स्वाध्यायामध्ये डबल झाले, तर त्याचं उत्तर आपण 8व्या प्रश्नामध्ये, जो पहिला प्रश्न आहे त्याचं उत्तर आणि ह्याचं उत्तर सारखं आहे, पण तिथे खूप सविस्तर दिले, म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे व्यक्तिगत व्यापारी संस्थांची वैशिष्ट्ये. त्या 8व्या प्रश्नामधला पहिला प्रश्न ते उत्तर इथे लिहायचं. नंतर तिसरा प्रश्न आहे भागीदारी संस्थांची वैशिष्ट्ये. तसंच 8व्या प्रश्नामध्ये जो दुसरा प्रश्न आहे त्याचं उत्तर आणि ह्याचं सारखं आहे. चौथा प्रश्न संयुक्त भांडवली संस्थेची वैशिष्ट्ये. इथे पण 8वा प्रश्न जो आहे दीर्घोत्तरी त्यामधला तिसरा प्रश्न आणि हा सारखा आहे. त्या प्रश्नांच्या ठिकाणी आपण याची उत्तरं पाहणार आहोत. तिथे या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला सविस्तर मिळतील. प्रश्न क्रमांक 6, कारणे द्या. 1. व्यक्तिगत व्यापारी संस्थेत त्वरित निर्णय घेतले जातात. 2. संयुक्त भांडवली संस्थेची भांडवल उभारणी क्षमता प्रचंड असते. 3. भागीदारीचा करार लेखी असला पाहिजे. 4. संयुक्त भांडवली संस्थेमध्ये भागांचे हस्तांतरण मुक्तपणे करता येते. 5. व्यक्तिगत व्यापारी संस्था संघटन प्रकार स्वयंरोजगारासाठी लोकप्रिय असतो. आता आपण कारणे स्पष्ट करूया. क्रमांक 1, व्यक्तिगत व्यापारी संस्थेत त्वरित निर्णय घेतले जातात. उत्तर 1. व्यक्तिगत व्यापारी संस्था एका व्यक्तीच्या मालकीची असते. 2. त्या एका व्यक्तीचे व्यावसायिक व्यवस्थापनावर पूर्ण नियंत्रण असते. 3. ती स्वतः व्यावसायिक निर्णय घेऊ शकते. त्यासाठी इतर कोणाशीही विचारविनिमय करण्याची गरज नसते. 4. नफा प्राप्ती हा त्या व्यावसायिकाचा मुख्य हेतू असतो. 5. तत्काळ निर्णय घेतल्याने आपला फायदा होणार आहे किंवा नुकसान कमी होणार आहे या विचाराने तो कार्य करीत असतो. म्हणून व्यक्तिगत व्यापारी संस्थेत त्वरित निर्णय घेतले जातात. कारणे लिहा. क्रमांक 2, संयुक्त भांडवली संस्थेची भांडवल उभारणीची क्षमता प्रचंड असते. उत्तर 1. औद्योगिक क्रांतीनंतर भांडवलशाही अर्थव्यवस्था असलेल्या देशातील भांडवलदारांनी यंत्राच्या वापराद्वारा उत्पादनात प्रचंड प्रमाणात वाढ केली. 2. उत्पादित मालाची देशात व परदेशात विक्री करून त्यांनी प्रचंड प्रमाणात नफा कमावला. 3. उद्योग आणि व्यापाराच्या वृद्धी किंवा विस्तारासाठी प्रचंड प्रमाणात भांडवलाची गरज निर्माण झाली. 4. प्रतिष्ठा प्राप्त या उद्योगांनी भांडवल भागाच्या विक्रीतून भांडवल उभे करण्याची सुरुवात केली. 5. या प्रतिष्ठित उद्योग समूहांच्या समभागांच्या खरेदीद्वारा नफा प्राप्ती होणार असल्याने गुंतवणूकदारांकडून त्यांना उत्तम प्रतिसाद मिळत गेला. अशा प्रकारे संयुक्त भांडवली संस्थेची भांडवल उभारणीची क्षमता प्रचंड असते. कारणे लिहा. क्रमांक 3, भागीदारीचा करार लेखी असला पाहिजे. उत्तर 1. 2 किंवा अधिक व्यक्ती व्यावसायिक गरज म्हणून भागीदारी संस्था स्थापन करतात. 2. भागीदारी संस्थेच्या अंतर्गत व्यवस्थापनासाठी ते एकमेकांशी करार करतात. 3. असा करार तोंडी किंवा लेखी स्वरूपात करता येतो. 4. भविष्यकालीन मतभेद किंवा विवाद टाळण्यासाठी असा करार लेखी स्वरूपात करणे इष्ट असते. 5. लेखी करारामुळे प्रत्येक भागीदाराचे हक्क, कर्तव्य व जबाबदाऱ्या अधिक स्पष्ट होतात. म्हणून भागीदारीचा करार लेखी स्वरूपात असला पाहिजे. कारणे लिहा. क्रमांक 4, संयुक्त भांडवली संस्थेमध्ये भागांचे हस्तांतरण मुक्तपणे करता येते. उत्तर 1. संयुक्त भांडवली संस्था ही कृत्रिम व्यक्ती असते. 2. भागधारकांचे प्रतिनिधी या संस्थेचे संचालक असतात. 3. संस्थेच्या कार्याचा व्याप प्रचंड असल्याने समभाग विभागातील अधिकारी व कर्मचारी हस्तांतरणाची जबाबदारी पार पाडतात. 4. समभागधारकांना नियमांच्या अधीन राहून भागांची खरेदी करण्याचे व विक्री करण्याचे पूर्ण स्वातंत्र्य असते. त्यामुळे संयुक्त भांडवली संस्थेत भागांचे हस्तांतरण मुक्तपणे करता येते. कारणे लिहा. क्रमांक 5, व्यक्तिगत व्यापारी संस्था हा संघटन प्रकार स्वयंरोजगारासाठी लोकप्रिय असतो. उत्तर 1. आर्थिक क्षमता असलेल्या व्यक्ती नोकरी करण्याऐवजी स्वतःचा व्यवसाय करणे पसंत करतात. 2. व्यक्तिगत व्यापारी संस्था कोणीही व केव्हाही सुरू करू शकतो. त्यात कायदेशीर अडचणी नसतात. 3. अशा आस्थापनांच्या मालकांना पूर्ण निर्णय स्वातंत्र्य असते. 4. व्यावसायिक ज्ञान असलेल्या व्यक्तींना असा विश्वास वाटतो की स्वकष्टाने ते श्रीमंत होऊ शकतात. क्रमांक 5,
पूर्वापारपासून स्वमालकीचा व्यापार हा मानवाचा आवडता व्यवसाय संघटन प्रकार होता. म्हणूनच व्यक्तिगत व्यापारी संस्था हा संघटन प्रकार स्वयंरोजगारासाठी लोकप्रिय असतो. मात्र जागतिकीकरणानंतर मॉल संस्कृती आणि ऑनलाईन व्यापार प्रचंड प्रमाणात वाढला आहे. लहान सहान व्यावसायिकांना त्यांच्याशी स्पर्धा करता येत नाही. जगात सर्वत्र छोटे दुकानदार हे ग्राहक व मागणीच्या अभावी आपल्या आस्थापना बंद करण्याचे प्रमाण उत्तरोत्तर वाढत चालले आहे. प्रश्न क्रमांक 7. खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा. 1. व्यक्तिगत व्यापारी संस्थेची वैशिष्ट्ये स्पष्ट करा. 2. भागीदारी संस्थेची वैशिष्ट्ये स्पष्ट करा. 3. संयुक्त भांडवली संस्थेची वैशिष्ट्ये स्पष्ट करा. 4. व्यवसाय संघटनेचे प्रकार स्पष्ट करा. आता इथे पण महत्त्वाची सूचना आहे. स्वाध्यायामध्ये खूप प्रश्न डबल विचारलेले आहेत. म्हणून जो पहिला प्रश्न आहे व्यक्तिगत व्यापारी संस्थेची वैशिष्ट्ये, ते 8वा प्रश्न जो आहे त्यातलं पहिल्या प्रश्नाचं उत्तर लिहायचं. 2. भागीदारी संस्थेची वैशिष्ट्ये, 8व्या प्रश्नामधल्या 2ऱ्या प्रश्नाचं उत्तर लिहायचं. 3. संयुक्त भांडवली संस्थेची वैशिष्ट्ये स्पष्ट करा, 8व्या प्रश्नातलं 3रं उत्तर लिहायचं. म्हणजे 3 ठिकाणी 8व्या प्रश्न जो आहे तो 3 ठिकाणी आलेला आहे. उत्तरं सारखे ते जिथे तिथे मी सांगितले. आणि 4था प्रश्न व्यवसाय संघटनेचे प्रकार स्पष्ट करायचे. तर आपण आत्ताच 5वा प्रश्न अभ्यासला, त्यातल्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर इथे लिहायचं. व्यवसाय संघटनेचे ते प्रकार आहेत. डबल घेतले तर खूप मोठा व्हिडिओ होईल, म्हणून अशा सूचना मी दिलेल्या आहेत. शेवटचा प्रश्न 8वा दीर्घोत्तरी प्रश्न आहे. 1. व्यक्तिगत व्यापारी संस्थेची व्याख्या सांगून व्यक्तिगत व्यापारी संस्थेची वैशिष्ट्ये स्पष्ट करा. 2. भागीदारी संस्थेची व्याख्या सांगून भागीदारी संस्थेची वैशिष्ट्ये स्पष्ट करा. 3. संयुक्त भांडवली संस्थेची व्याख्या सांगून संयुक्त भांडवली संस्थेची वैशिष्ट्ये स्पष्ट करा. हे 3ही प्रश्न मागे 2दा विचारलेले आहेत. तिथे आणि इथे उत्तर सारखंच राहील. प्रश्न क्रमांक 1. व्यक्तिगत व्यापारी संस्थेची व्याख्या सांगून तिची वैशिष्ट्ये स्पष्ट करा. उत्तर अ. व्यक्तिगत व्यापारी संस्थेची व्याख्या. जेम्स लुंडी यांनी असे प्रतिपादन केले आहे की जेव्हा व्यवसायात एखादी व्यक्ती स्वतःचे भांडवल गुंतवते, स्वतःच्या जबाबदारीवर व्यवसाय चालवते आणि व्यवसायातील नफ्या तोट्याला स्वतःच जबाबदार राहते, तेव्हा त्यास एकल व्यापारी किंवा व्यक्तिगत व्यापारी असे म्हणतात. डॉक्टर जॉन शुबिनने वरील विचाराची सहमती व्यक्त करताना असे प्रतिपादन केले आहे की एकल किंवा व्यक्तिगत व्यापारी म्हणजे व्यापारात किंवा व्यवसायात एकच व्यक्ती भांडवल गुंतवते, स्वतः व्यवसायाचे व्यवस्थापन व नियंत्रण करते आणि स्वतःच नफा नुकसानीस जबाबदार असते. ब. वैशिष्ट्ये लिहूया आपण. व्यक्तिगत व्यापार किंवा व्यवसाय या संघटन प्रकाराची वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे आहेत. 1. सुलभ स्थापना. व्यक्तिगत व्यापाराविषयी कोणताही स्वतंत्र कायदा नसल्याने व्यापार किंवा व्यवसाय सुरू करण्यासाठी कोणतीही कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करावी लागत नाही. देशाच्या सर्वसाधारण कायद्याचे पालन करून आणि स्थानिक शासनाकडून परवाना घेऊन अशा व्यवसायाची सुरुवात करता येते. 2. व्यक्तिगत मालकी. व्यवसाय सुरू करणारा व्यापारी स्वतःच व्यवसायाचा मालक असतो. तो स्वतःच भांडवल गुंतवतो. व्यावसायिक मालमत्तेचा व साधनांचा तो स्वतःच मालक असतो. 3. व्यक्तिगत भांडवल. व्यवसायासाठी लागणारे भांडवल स्वतःचे असते. तसेच स्वतःच्या मित्र व नातेवाईकांकडून किंवा वित्तीय संस्थांकडून कर्ज काढून भांडवलाची तरतूद करतो. 4. व्यवस्थापन. व्यवसाय आस्थापनेचे दैनंदिन व्यवस्थापन तो स्वतःच करतो. व्यावसायिक निर्णय तो स्वतःच घेत असतो. 5. अमर्यादित जबाबदारी. व्यापाऱ्याची व्यावसायिक जबाबदारी अमर्यादित असते. व्यवसायात तोटा झाल्यास देणी भागवण्यासाठी त्याला स्वतःची मालमत्ता विकावी लागते. 6. व्यावसायिक गुप्तता. व्यवसायाशी संबंधित सर्व गुप्त माहिती फक्त त्याला स्वतःलाच असते. 7. नफा तोटा स्वतःचा. सर्व व्यावसायिक नफा त्याला स्वतःला मिळतो. व्यावसायिक तोटाही त्याला स्वतःला सहन करावा लागतो. 8. ग्राहकांशी सलोख्याचे संबंध. स्थानिक स्तरावर असलेल्या या व्यवसायात ग्राहकांचा प्रत्यक्ष संबंध येत असल्याने ग्राहकांची आर्थिक परिस्थिती, त्यांच्या आवडीनिवडी यांची त्यास माहिती असते. ग्राहकांशी व्यक्तिगत व सलोख्याचे संबंध प्रस्थापित करूनच तो व्यवसाय करू शकतो. 9. त्वरित निर्णय. मालकाला स्वतःच निर्णय घेण्याचा अधिकार असल्याने तो व्यावसायिक निर्णय विनाविलंब घेऊ शकतो. 10. स्वयंरोजगाराचा मार्ग. विद्यमान काळात रोजगाराची उपलब्धता कमी असल्याने स्वतःचा रोजगार करणे लोकप्रिय होत चालले आहे. प्रश्न क्रमांक 2. सविस्तर उत्तर लिहायचे. भागीदारी संस्थेची व्याख्या सांगून तिची वैशिष्ट्ये स्पष्ट करा.
उत्तर भागीदारी संस्थेची व्याख्या. सन 1932च्या भारतीय भागीदारी कायद्यानुसार सर्वांनी किंवा सर्वांतर्फे एका व्यक्तीने चालवलेल्या व्यवसायातील नफ्या तोट्याची आपापसात वाटणी करण्याचे मान्य केले आहे. त्या व्यक्तीतील परस्पर संबंधाला भागीदारी असे म्हणतात. डॉक्टर जॉन सुबिन यांनी असे प्रतिपादन केले आहे की 2 किंवा 2पेक्षा अधिक व्यक्ती तोंडी किंवा लेखी करार करून व्यवसाय चालवण्याची जबाबदारी स्वीकारण्यासाठी जी व्यवस्था निर्माण करतात त्याला भागीदारी असे म्हणतात. भागीदारी संस्थेची वैशिष्ट्ये. भागीदारी संस्थेची वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे आहेत. 1. करार. भागीदारी व्यवसायाची निर्मिती 2 किंवा अधिक व्यक्ती आपापसात तोंडी किंवा लेखी कराराने करतात. त्यात व्यवसायाच्या अटी व नियमांच्या, प्रत्येक भागीदाराचे अधिकार व जबाबदाऱ्या, नफ्या तोट्याचे वाटप इत्यादी संबंधीच्या तरतुदी असतात. 2. कायदेशीर नोंदणी. सन 1932च्या भारतीय भागीदारी कायद्यातील तरतुदीनुसार भागीदारी व्यवसायाची नोंदणी करणे आवश्यक असते. 3. भागीदारांची संख्या. भागीदारांची किमान संख्या 2 तर कमाल संख्या 50 असते. 4. कायदेशीर व्यवसाय. भागीदारी संस्थेने कायद्याच्या चौकटीत राहून कायदेशीर व्यवसाय करणे बंधनकारक असते. 5. व्यवस्थापन. भागीदारी करारानुसार 1 किंवा अधिक व्यक्ती सक्रिय भागीदार असतात. व्यवसायाच्या व्यवस्थापनाची जबाबदारी ते संयुक्तपणे पार पाडतात. 6. परस्पर संबंध. प्रत्येक भागीदार हा भागीदारी संस्थेचा अभिकर्ता आणि प्रधान म्हणून कार्य करीत असतो. 7. अमर्यादित जबाबदारी. अल्पवयीन भागीदार वगळता सर्व भागीदारांची जबाबदारी वैयक्तिक, सामूहिक आणि अमर्यादित असते. भागीदारी संस्थेची देणी भागवण्याची जबाबदारी सर्वांची असते. कर्जाची परतफेड करण्यासाठी त्यांच्या खाजगी मालसंपत्तीचाही उपयोग केला जाऊ शकतो. 8. संयुक्त मालकी. सर्व भागीदार संस्थेच्या सर्व मालमत्तेचे संयुक्तरित्या भागीदार असतात. संस्थेच्या संपत्तीचा खाजगी उपयोग करता येत नाही. 9. नफातोटा विभागणी. भागीदारी करारात नफातोटा कोणत्या प्रमाणात विभागला जावा हे निर्धारित केलेले असते. तशी तरतूद नसेल तर नफ्यातोट्याची समान विभागणी केली जाते. 10. विसर्जन. एखाद्या भागीदाराचा मृत्यू, निवृत्ती, दिवाळखोरी, मानसिक असंतुलन इत्यादी कारणास्तव व्यवसाय करणे शक्य नसल्यास इतर भागीदारांना 14 दिवसांची कायदेशीर पूर्वसूचना देऊन संस्थेचे विसर्जन केले जाते. 3रा प्रश्न. संयुक्त भांडवली संस्थेची व्याख्या सांगून तिची वैशिष्ट्ये स्पष्ट करा. उत्तर. संयुक्त भांडवली संस्थेची व्याख्या. सन 2013च्या कंपनी कायद्यानुसार, कंपनी कायदा 2013 नुसार स्थापन झालेली व नोंदणी केलेली किंवा अस्तित्वात असलेली कंपनी म्हणजे संयुक्त भांडवली संस्था. कंपनीला स्वतःचे अस्तित्व बोधचिन्ह असते. ती दीर्घकाळ असणारी कायद्याने निर्माण केलेली कृत्रिम व्यक्ती असते. संयुक्त भांडवली संस्थेची वैशिष्ट्ये. संयुक्त भांडवली संस्थेची वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे आहेत. 1. ऐच्छिक संघटन. कंपनी हे अनेक व्यक्ती भागधारकांचे ऐच्छिक संघटन असते. 2. सभासद संख्या. खाजगी कंपनीमध्ये किमान 2 आणि कमाल 200 सभासद असतात. सार्वजनिक कंपनीत किमान 7 आणि कमाल संख्या अमर्यादित असते. 3. कृत्रिम व्यक्ती. कंपनी ही कायद्याने निर्माण केलेली कृत्रिम व्यक्ती असते. ती व्यक्तीप्रमाणे संपत्ती धारण करू शकते आणि व्यवहार करू शकते. क्रमांक 4. स्वतंत्र कायदेशीर अस्तित्व. या कृत्रिम व्यक्तीला स्वतःचे स्वतंत्र कायदेशीर अस्तित्व असल्याने कंपनीच्या नावाने खरेदी विक्री करार व कायदेशीर कारवाई करता येते. 5. दीर्घकाळ अस्तित्व. कंपनीला कायदेशीर अस्तित्व असल्याने सभासदातील बदल, मृत्यू, निवृत्ती इत्यादींचा कंपनीच्या अस्तित्वावर काहीही परिणाम होत नसतो. कंपनीचे अस्तित्व दीर्घकालीन असते. 6. सक्तीची नोंदणी. सन 2013च्या कायद्यातील तरतुदीप्रमाणे कंपनीची नोंदणी करणे सक्तीचे असते. 7. मर्यादित जबाबदारी. कंपनीच्या भागधारकांची जबाबदारी त्यांच्या भागधारणेच्या दर्शनी मूल्याइतकी असते. कंपनीची देणी भागवण्यासाठी त्यांच्या खाजगी संपत्तीवर टाच आणता येत नाही. 8. बोधचिन्ह. कंपनीचे स्वतःचे बोधचिन्ह असते. कंपनीच्या सर्व दस्तऐवज व कागदपत्रांवर हे बोधचिन्ह छापलेले असते. 9. तज्ज्ञ व्यवस्थापन. कंपनीच्या संचालक मंडळाची निवड भागधारक करतात. कंपनीच्या व्यावसायिक उपक्रमांची जबाबदारी तज्ज्ञ व्यक्तींकडे सोपवली जाते. कंपनीच्या या अधिकाऱ्यांना पगार दिला जातो. 10. भाग हस्तांतरण. कंपनीच्या नियमावलीनुसार भागधारकांना आपली भागधारणा दुसऱ्या व्यक्तीला मुक्तपणे हस्तांतरित करता येते. भाग बाजारात भागांच्या विक्रीद्वारे सभासद रोख रक्कम प्राप्त करू
शकतात. धन्यवाद. व्हिडिओ लेक्चर आवडल्यास चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे मी नवीन व्हिडिओ पोस्ट केल्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. आवडलेले व्हिडिओ लाईक, कमेंट, शेअर जरूर करा. अभ्यासासाठी खूप खूप शुभेच्छा.